आपण आज या ठिकाणी मॅडमना जे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ते आपल्या देशाची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि राज्यघटनेचं एकूण देशाच्या दृष्टीनं एवढं मोठं महत्त्व आहे की संत ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्ञानाविना शरीर म्हणजे प्राणाविना शरीर म्हणजे मृत शरीर, तसं राज्यघटनेविना देश चालू शकत नाही। राज्यघटना हा देशाचा आत्मा असतो आणि त्यामुळे या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून आपण मॅडमना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब की राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाबरोबरच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारकिर्दीला एकूण आता 11 वर्षे होत आलेली आहेत, म्हणजे 11 झालेलीच आहेत। तर हेही या निमित्तानं औचित्य साधायचं आपल्याला होतं की पंतप्रधानांच्या एकूण आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर ते खरडे वक्ते आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दृष्टी अशा तऱ्हेचे ते मोठे विचारवंत आहेत आणि आपल्या देश हा एक समृद्ध भारत देश घडवावा म्हणून त्यांनी भारत डिजिटल करण्याच्या भूमिकेतून आणि इंटरनेट सारख्या सुविधांच्या मध्ये वाढ करून हा देश जगाच्या संबंध देशांच्या स्पर्धेमध्ये पहिल्या रांगेत आपला देश कसा राहील या दृष्टीने ते गेल्या 11 वर्ष प्रयत्न करीत आहेत। तथापि आणि त्यांच्या एकूण 11 वर्षाच्या कारकिर्दीच्या कालखंडाचं आज सगळीकडेच लेखाजोखा हा होतोय, त्याची सगळीकडं आज चिकित्सा मीडियामधून आपण सर्वजण वाचतोय। एका बाजूने चांगली भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूनं आपणाला चित्र काही विदारकी प्रत्ययाला येतात। परवा 25 जून रोजी आपल्या देशाचं केंद्र सरकार जे आहे एनडीए सरकार, त्या एनडीए सरकारच्या वतीनं देशामध्ये 25 जून 1975ला या देशाची आणीबाणी म्हणजे रूढ होती, आणीबाणी राबवली गेली होती। त्या आणीबाणीचा 1975 साली म्हणजे आपण सर्वजणच कोणी जो नागरिक स्वातंत्र्य प्रेमी आहे, लोकशाही प्रेमी आहे, तो आत्मनिरीक्षण केलं या देशाच्या सामान्य माणसापासून सामान्य माणसापर्यंत, तर तुम्हाला असं चित्र दिसेल की आणीबाणीच्या पेक्षाही अतिशय भयानक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते। खरं म्हणजे सरकार कसं असलं पाहिजे तर देशाचं सरकार लोकशाहीचं सरकार कसं असलं पाहिजे तर आपल्या देशामध्ये नागपे नावाचे समाजवादी पक्षाचे पुढारी घेऊन गेले, त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं की बाबा लोकशाहीचं सरकार या ठिकाणी कसं असलं पाहिजे तर हे सरकार लोकशाहीतलं जे आहे हे सरकार सर्व लोकांना हवंसं वाटणारं सरकार असलं पाहिजे। लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत, लोकांच्या ज्या आशा आहेत, दुःख आहेत, लोकांची जी सुख आहेत, ती सारी सुखदुःख ही आपली सुखदुःख आहे असं जिथं म्हटलं जातं। आणि त्याप्रमाणे लोकशाहीच्या सरकारमध्ये जर
लोकशाहीच्या सरकारमध्ये लोकांना जर काही इजा झाली तर त्याची कळ सरकारला आली पाहिजे. अशा तऱ्हेचं लोकशाहीचं सरकार असलं पाहिजे. पण आज त्याचं आम्ही स्वागतच करू, पण ज्या गोष्टी सरकारकडून होत नाही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष. साधारणतः आज असं चित्र आहे की सामान्य माणसाच्या कष्टकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकारचं कवडीचंही लक्ष नाही. या उलट त्यांचं लक्ष आहे कोणाकडं, अंबानी की दुसरं कोण, अदानी, त्यांचं कसं भलं होईल हेच ती बघते. कारण सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नाही. त्यामुळं या प्रश्नाकडे सामान्य माणसाच्या देशापुढच्या साऱ्या समस्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण हे निवेदन काढलेलं आहे. आणि हे निवेदन आपण मॅडमना देण्यासाठी आलेलो आहोत. या निवेदनामध्ये अनेक मागण्या आहेत. त्यामध्ये या साऱ्या मागण्या वाचायच्या नाही, त्या वाचायच्या, पण या साऱ्या ज्या मागण्या आहेत या प्रत्येक मागणीचं विश्लेषण हे आपण सर्वांनी करावं अशा तऱ्हेच्या ह्यामध्ये मागण्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला अनेक मागण्या अशा दिसतील की त्यासंबंधी आपण निश्चितपणे काय बोललं पाहिजे. आता यामध्ये आपण एक ही मागणी केली आहे की प्रत्येक वाचनाची पूर्तता करून 7-12 कोला केला पाहिजे हे आपण सरकारला म्हणतो आहोत. पण आज चित्र असं आहे की कालच्याच वर्तमानपत्रामध्ये रोहित पाटील म्हणून आमदार आहेत, त्यांनी विधानसभेत प्रश्न विचारला, बाबा काय अवस्था आहे. तर त्यावेळी मंत्र्याला सांगावं लागलं की 4 महिने कालावधीमध्ये 2000 शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केली. अशा तऱ्हेची परिस्थिती या देशामध्ये आहे. त्यामुळे ही मागणी आणि सरकारने हे आश्वासन दिलेलं, हे आश्वासन सरकारनं पूर्ण केलं पाहिजे. अशा तऱ्हेचे अनेक त्यामध्ये आश्वासन आहे की त्या साऱ्या संबंधी मी वाचतो. तुमच्यापैकी प्रत्येकाला जर त्या एखाद्या ह्याच्या संबंधी एखादं मत व्यक्त करायचं असेल तर हरकत नाही. आपण मॅडम नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, पलूस तालुका परिवर्तनवादी संघटना व पुरोगामी राजकीय पक्षांच्या वतीने माननीय पंतप्रधान भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय तहसीलदार तालुका पलूस जिल्हा सांगली यांचे मार्फत नम्र निवेदन. सन्माननीय मंत्री महोदय, 25 जून 1975 हा देशातील आणीबाणी घोषित केलेला दिवस लोकशाही हत्या दिन म्हणून नुकताच एनडीए सरकारने निषेध दिन म्हणून साजरा केला. खरे तर राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही पद्धतीचा समर्थक असणारा कोणीही भारतीय आणीबाणीचे समर्थन करणार नाही. आपण करतोय का? ही आपत्ती या देशात परत कधी येऊ नये यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने सदैव सज्ज असले पाहिजे. प्रसंगी अशा धोक्यापासून जनतेचे स्वातंत्र्य, देशाची एकात्मता व लोकशाही राज्यपद्धती धोक्यात आणणाऱ्या शक्ती कितीही बलाढ्य असल्या तरी त्यांना प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हा संदेश 1975च्या आणीबाणीने आणि 25 जून 1925 रोजी एनडीए सरकारने साजऱ्या केलेल्या लोकशाही हत्या निषेध दिनाने दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांनी आजचे वास्तव कठोर आत्मपरीक्षण केले पाहिजे. तर प्रत्येकाला येणारे चित्र अत्यंत विदारक असून आणीबाणीपेक्षा जास्त घातक आहे. आजचं चित्र एका बाजूला आपण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारत देशाला महासत्ताच्या रांगेत प्रस्थापित करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अविश्रांत वाटचाल करीत असताना देशात संविधानिक मूल्ये पायदळी तुडवून जे वास्तव प्रत्ययाला येत आहे ते अतिशय गंभीर आहे. राज्यघटनेची सारी मूल्ये आज पायदळी राजरोज तुडवली जात आहेत हे आपण अनुभवत आहोत. विरोधी नेत्यांना ईडी, सीबीआय, आयकर आणि इतर तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी पक्षात घेण्याची स्पर्धा सुरू आहे. विरोधी पक्षाची सरकारी पाडली जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत.
हा जो वास्तव अतिशय भयानक आहे. पण हे काय आपण जाहीर सभेत बाहेर बोलू शकतो? लांब हे सरकारी ऑफिस आहे, इथं बोलण्याला मर्यादा आहे, इथलं पावित्र्य सांभाळावं लागतं. आणि त्यामुळं आपण याचं पावित्र्य सांभाळून हा जो वास्तव तुमच्या डोळ्यापुढे बघतो आपण थोडक्यात मानवी त्रुटीमुळे मोठा अपघात होऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या बांधकामाच्या तक्रारी संबंधी चौकशी करून प्रवाशांच्या मागण्याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. आज त्या संबंधी सर्व नागरिकांच्या मध्ये आवाज उमटतील. त्यात काय चुका झालेल्या आहेत. दुसरं आहे, NDA सरकारने गेल्या 11 वर्षात केलेल्या घोषणांची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे. आता आपण सरकारला सांगितलं पाहिजे, तुम्हाला 11 वर्ष झाले, सत्तेवर आल्यानंतर तुम्ही ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे. हे आपण आठवण करून दिली पाहिजे पंतप्रधानांना. तिने पंतप्रधान झाल्या 14 साली सांगितलं होतं की या देशातल्या 2 कोटी तरुण बेकारांना नोकऱ्या दिल्या जातील. दिल्या? त्यांना सांगितलं म्हणजे 2 कोटीचा अजून तुमच्याकडे बॅकलॉग आहे. अनावश्यक शक्तीपीठ महामार्गाद्वारे बागायत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान तात्काळ थांबले पाहिजे. तासगावला ते आमचे नेते आज येऊ शकले नाही, येणार होते, दिगंबर कांबळे. तर शेतकरी त्या ठिकाणी आता भूमी अधिग्रहण मोहीम राबवली जाते, तिथं शेतकरी आडवे पडत आहेत. खरं म्हणजे ह्या महामार्गाची अजिबात गरज नाही, पर्यायी महामार्ग उपलब्ध आहे.